तर ओमकार देसाई माघारी परत आहेत दुर्दैवीरित्या, कारण बॅट त्यांच्या हातात तुटली जाते. दोन तुकडे बॅटचे होत आहेत. खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं, जी आपली आवडती बॅट असते ती आपल्या हातात मात्र तुटली जाते. आणि दुसऱ्यांदा काल देखील जर पाहिलं तर या ठिकाणी हर्षद ठाकूर केगाव त्याची देखील बॅट या ठिकाणी तुटली गेली होती. आणि आज ओमकार देसाई ज्या मैदानात मात्र ओमकारला राज येत आहेत. राज कोटणकर एक उगवता सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. दिशा दिलीचे पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया आपल्या क्षेत्रात पोहोचतायत का. सुहास म्हात्रे आणि अलंकार म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. षटकार या ठिकाणी राहिलाय. तर पाहूया राज या फलंदाजाने देखील मात्र मागील एक महिन्याचा कालखंड जर पाहिला, खराडीची स्पर्धा असेल, ओवळ्याची स्पर्धा असेल, काल परवा जर पाहिलं तर वसई विरार या परिसरामध्ये देखील स्पर्धा होती. तर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटके खेळण्यासाठी माहीर आहे हा फलंदाज. उत्कृष्ट फटका जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर नक्कीच संदेश ठाकूर यांच्याकडनं अजून एक षटकार मारला. संदेश घरात यांच्याकडनं अजून एक षटकार जर या फलंदाजाने मारला तर चंदू सर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 3 षटकार मारले तर सुहास म्हात्रे आणि अलंकार म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये दिले जातील. तर जावेद मॅचच्या दिशेने राज मैदानात आल्यानंतर आपल्या आयनाचा आगाज कळवत आहेत. 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ते म्हणजे राज कोटणकर. मागील एक महिन्याचा कालखंड या फलंदाजाने गाजवलाय. मी नुकतेच वर्णन केलं होतं ज्या वेळेला ओवळ्याच्या स्पर्धेत नवीन म्हणून आला होता आणि ओवळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये, आणि तदनंतरचा एक महिना या स्पर्धेने या खेळाडूने गाजवलाय. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि एकच महिन्यात सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या खेळाडूने. कमी गतीने टाकल्या गेल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. पहिला चेंडू काहीसा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 34 धावांवर धावफलक जातोय. तर आणखीन एक षटकार, म्हणजे या चेंडूवर षटकार लगवला राजने तर त्यासाठी पारितोषिक असेल. तर राज जो मात्र आपल्या आगळ्या वेगळ्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या धाटणीचे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. चारकोप परिसरातील खेळाडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय राज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पाहूया सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय का. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धाव, परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर नाही जाऊ शकला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. आणि या धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे. ते 4थं षटक सुरू आहे. धावांचा ओघ सुरू आहे. गोलंदाजांची देखील मात्र गोलंदाजांकडून देखील चांगली कामगिरी झाली आहे मागील मॅचच्या तुलनेमध्ये म्हणावं लागेल. योगेश खानोलकर पुन्हा एकदा, आणि आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या येण्याच्या अगोदर चेंडू जातोय सीमा रेषा पार. बाई आमचा चिक्या बाई, एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. राजच्या बॅटमधून निघालेला फटका पाहायला मिळाला. एक टोलीजंग फटका लगावला जातोय आणि ही आक्रमकताच त्याला मात्र मागील एक महिन्याच्या कालखंडामध्येच व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झालाय राजच्या. तर धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 षटकं मात्र या ठिकाणी संपलेली आहेत. 48 धावा देखील ओळखला जातो. पाहूया आज आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत किशन देवेंद्र.
तर मैदानाच्या आतमध्ये राज गोंगावते राज नावाचं वादळ, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार तर आतापर्यंत लगावले गेलेत. भूषण पाटील मात्र बाद होत आहेत 14 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करून, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. संतोष सिंगचा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला जाईल जमीन, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने झाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक या डावातील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भरत लोहार सर थोडीशी बदलत असताना या मैदानाचा त्यांनाही म्हणजे चिरल्याच्या स्पर्धेचा त्यांनाही अनुभव आहे, कारण ज्यावेळेला मॅचलेस संघ या ठिकाणी खेळायचा, अविनाश जाधव असतील, नक्कीच उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर, मनोज विचारे, संदीप दळवी, सुनील इंदुलकर, करुणाकर कोटियन, ही सर्व नावं ज्यावेळेला एकत्रितपणे मॅचलेस संघात या मैदानात खेळायला यायची. जावेद हो, बिग हिट केला जातोय. मोठा प्रहार समोरच्या दिशेने केला जातोय आणि सिक्सर किंग मैदानात आल्यानंतर पहिल्या चेंडूवर 6. यासाठी ओळखला जातो किशन देवेंद्र. हा विलेपार्ल्याच्या नेहरू नगरचा खेळाडू सिक्सर मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या चेंडूवर बॅटची कडा तर घेतली जाते. पाहूया चेंडू कुठपर्यंत जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवर हा धाव फलक जातोय. जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत असेल. ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा खेळाडूंना नाव लौकिक दिला, ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा संघांना नाव लौकिक दिला, ज्या क्रीडा स्पर्धेने बऱ्याचशा गावांना टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलं, अशी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच चिरले. पुन्हा एकदा नव्या ढंगात, नव्या रूपात, नव्या साजामध्ये. ओहो, क्या बात है, लाजवाब. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. राजच्या बॅट मधून अफलातून फटका. राज नावाचं अजब रसायन. हा तो खेळाडू आहे. केवळ 1 महिना झालाय या खेळाडूला व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झालाय, परंतु 1 महिन्याचा कालखंड जर पाहिला तर जबरदस्त संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व हादरून सोडलंय. तर यानंतरच्या चेंडूवर जर षटकार मारला तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर रंजन पाड्याचे क्रिकेटचे चाहते संजय घरत यांच्याकडून पारितोषिक असेल, परंतु राज या खेळाडूने मात्र सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 62. एक अफलातून डोळ्याची पारणं फेडणारा फटका होता. ज्या पद्धतीने त्याने फटका खेळलाय आणि नक्कीच झलक दाखवतोय राज आपल्या फलंदाजीची. तर पाहूया संतोष सिंगवर केलं गेलेलं आक्रमण. शिरल्याच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी परफॉर्मन्स झालेला मात्र आयुष्यभर लक्षात राहतो. किती खेळाडू असतील ज्यांच्या मात्र शिरल्याच्या स्पर्धेतील फलंदाजी लक्षात राहिली असेल, तर राज खोलवर टप्प्यात चेंडू होता. आता मात्र वेगळ्या धाटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. राज स्ट्राईक जरूर घेण्याचा प्रयत्न करतायत आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 64 धावा आणि 5 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या झाली ती 64. परंतु राजने देखील चांगली फलंदाजी या ठिकाणी केली. ज्याप्रमाणे भूषणने या ठिकाणी चांगली फलंदाजी केली, त्याच पद्धतीने राज कौतुक करावं लागेल. केवळ 7 चेंडूंचा खेळ केला आणि धावा केल्या त्या 23. तर आणि या सामन्याचा सामनावीर हिरो राज, कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. येस राज, हरी अप. आपण यायचं लगेच या सामन्याचा सामनावीर बक्षीस घेण्यासाठी. मी आमच्या स्पर्धेचे आयोजक विकास शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण राज या खेळाडूला सन्मानित करावं, गौरवावं. कमी वयामध्ये राजनं खऱ्या अर्थानं 1 महिन्यातच या ओपन स्पर्धेमध्ये पदार्पण केलं आणि या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. तर राज ठरला या सामन्याचा सामनावीर. खाडेकर 11 वलभ संघ, जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या.
संजय घरात, दादरपाडा यांचे शुभ हस्ते राज या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. व्हेरी गुड बॅटिंग राज. रांजणपाडा राज गोठणकर मैदानामध्ये दाखल होत असताना मुंबईच्या कांदिवली परिसरामधून येणारा हा खेळाडू अगदी अल्पावधीत मात्र आपण पाहतोय की यशाच्या उंच शिखरावरती विराजमान झालाय. मुंबईच्या बलाढ्य संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. असा राज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 असताना मैदानामध्ये दाखल होतोय राज. संघाला बसलेला दुसरा हादरा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्विक्सफुट दापोली हा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. इथून अय्यूब शेख राईटम ओर द विकेट. राजसाठी हा चेंडू बॅटची आउटसाइड एज जरूर घेतली जाते. फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. इथे मात्र कोणती धाव तुम्हाला प्राप्त होणार नाही. 38 सर्कलच्या अगदी निश्चितच आपण पाहतोय कॉर्नरवरती ज्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता जिथे इम्रोज त्याने मात्र क्षेत्ररक्षण केलं. कोणती धाव इथे मिळणार नाही. बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला होता राजने. डीपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये अपयश आलंय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी केली जाते. तद्वर आकाश तारेकर तिथे पाहावयास मिळतोय. आकाश गणपत तारेकर रायगडचा वंडर बॉय त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. इम्रोज हा थोडासा महागडा ठरला. त्याने 15 धावा खर्च केल्या. एक गडी बाद जरूर केला होता परंतु अय्यूबने जसा सामन्यामध्ये शिरकाव करून दिलाय अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्यात. 1-2 गडी बाद करण्यामध्ये देखील तो यशस्वी ठरला होता. 2 गड्यांना त्याने बाद केलं. गोलंदाज पुन्हा एकदा अमर सज्ज होईल. इथे मात्र डाव्या वर्षी टाकलेला चेंडू ऑन साइडला सुरेख फटका केला जातोय. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी करेल तिथे मात्र तद्वर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. दोन्ही खेळाडू कांदिवली परिसरामधून येतात आणि चांगलं ताळमेळ सातत्याने दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 2 धावा जरूर येतात आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 20 या आकड्यावरती. 20 रन स्कोरकार्ड वरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकांच्या या लढतीमध्ये लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. यावेळी मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर चौकार आला आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती शेवट तिसरं इथे मात्र पाहायला मिळते. स्लॉक ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला कुठाव्या लागतात. तुमची बॅट सातत्याने तळपावावी लागते. मोठी फटकेबाजी करावीच लागते. इथे येतोय चौकार तिसऱ्या षटकामध्ये. इथे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता परंतु गोलंदाजाच्या आवाकाच्या बाहेरील हा झेल नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडला. खेळपट्टीवरती चेंडू ज्यावेळी विसावला तिथून मात्र 1 धाव जरूर येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती आहेत. अमर सुरेख पद्धतीची गोलंदाजी उजव्या यष्टीवरती आणि उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि संघाला इथे मात्र धावा रोखण्यामध्ये नंतर 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामधून इथून पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाच्या खात्यामध्ये एकेरी धावसंख्येने भर पडतीये. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 26 रन स्कोर कार्ड के ऊपर. फटका फसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट जर का इथे लागला असतं तर खेळाडूला इथून माघारी परतावं लागलं असतं परंतु 1 धाव जरूर येते. षटक संपुष्टात येतं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
इथे मात्र आपण पाहतोय 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर सुएक्सपोर्ट दापोली या संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच सरासरीचा विचार आपण केला तर 9च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळतात. गई रे मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे तेरी नजर की बिल्ली मेरे दिल पे गिर गई रे मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे तेरी नजर की बिल्ली मेरे दिल पे गिर गई रे मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे तेरी नजर की बिल्ली मेरे दिल पे गिर गई रे. तर मैदानामध्ये संदेश मुंडे याला आमंत्रित करण्यात येत आहे. सांबार्लीचा हा गोलंदाज आणि जसा संदेश गोलंदाजी मार्कवरती आला आम्हाला रजत मुंडेची आठवण होते. रजत एक अष्टपैलू खेळाडू तो देखील आहे आणि या दोन खेळाडूंनी मी म्हणेन की फार कमी वयामध्ये आणि फार कमी वेळेमध्ये मोठमोठ्या यशाच्या शिखरावरती विराजमान होताना पाहायला मिळतात. लेदर बॉल चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतो रजत. आणि या वर्षीचा रायगडचा बेस्ट ऑलराऊंडरचा पुरस्कार रजत मुंडेच्या नावावरती गेला होता आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज संदेश सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख फटका केला जातोय डीबॅकच्या कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. फेकी करेल तद्वर मात्र दुसरी धाव सहजरित्या इथून पळून पूर्ण करण्यात आली. फार वेगाने क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला होता. आपण पाहू शकतो पप्पू त्या ठिकाणी तैनात आहे. संदीप पाटील फार वेगाने चेंडूवरती येतोय परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये आणि 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथे मात्र स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दणदण करत सीमारेषेच्या लगत दाखल होतोय. सीमारेषा ओलांडतोय चौकार. चौकार येतो आणि 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. संदेश सारख्या गोलंदाजावरती स्विच हिट लगावणं तितकंसं सोपं नाहीये मित्रांनो. इथे मात्र लोअर फुल टॉस आहे आणि त्याला मात्र सरळ विरकाडून दिलं जात आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लोअर फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र राज गोठणकर सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. षटकार येतो आणि 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 39 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. प्रत्येक षटकार तुम्हाला एका उच्चांक धावसंख्येकडे जरूर घेऊन जाणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा संदेश. इथे मात्र फटका फासला. चेंडू हवेमध्ये. अमर चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद राज. तर याही सामन्यामध्ये 10 चेंडू फेस करत असताना 21 धावांची खेळी राज गोठणकरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये 7 चेंडू मध्ये 23 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि त्याच कारण की काय, या स्पर्धेमधील पहिला सामन्याचा हकदार तो ठरला देखील होता. पहिला सामना त्याने या स्पर्धेमध्ये केला आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील तो ठरला होता.